एक अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रकाशित. नवे गीत 8वी आवृत्ती आता एका नवीन व आकर्षक स्वरूपात उपलब्ध. यामध्ये प्रभुसेवक स्वर्गवासी भाऊदास तडके यांनी रचलेली गीते आहेत. त्यासोबत प्रचलित मराठी, हिंदी व इंग्रजी अशा 3 भाषिक गीतांचा संग्रह आहे. एकंदर 525 गीते आहेत. गीतांच्या चालीकरिता शेवटच्या पानावर QR कोड देण्यात आला आहे. आपली प्रत मागविण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा. धन्य येशू नाम. आज आपला विषय आहे पवित्रीकरण, आणि या पवित्रीकरण या विषयावर आपण थोडक्यात मनन करूया. पवित्रीकरण हा विषय ख्रिस्ती जीवनामध्ये फार महत्वाचा आहे, आणि त्यासाठी आपण एक वचन वाचूया आणि त्यानंतर त्यावर आपण मनन करूया. इब्री लोकासपत्र अध्याय 12 आणि वचन 14. इब्री लोकासपत्र अध्याय 12 वचन 14 मी वाचत आहे. सर्वांबरोबर शांतीने राहण्याचा व ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळविण्याचा झटून प्रयत्न करा. या वचनामध्ये आपण 2 गोष्टी पाहतो, पण जो मुख्य विषय आहे तो म्हणजे पवित्रीकरण. तर 2 गोष्टी किंवा 2 मुद्दे जे आपण पाहतो. पहिला मुद्दा असा आहे की सर्वांबरोबर शांतीने राहण्याचा झटून प्रयत्न करा. ख्रिस्ती जीवनामध्ये तारण पावलेल्या व्यक्तीने सर्वांबरोबर शांतीने राहण्याचा झटून प्रयत्न केला पाहिजे. झटून प्रयत्न करा असं का सांगितलेलं आहे? कारण आपलं तारण झालेलं आहे, तरी जुना स्वभाव आपल्यामध्ये असतो आणि आपल्याला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालून त्या जुन्या स्वभावावर ताबा मिळवायचा आहे. आणि हे जग शांतीने जीवन जगण्यासाठी योग्य नाही. या जगामधून आपल्याला अशांतता निर्माण होईल असे प्रसंग वारंवार येतात, आणि त्यामुळे आपल्याला सर्व स्थितीमध्ये शांतीत राहायचं आहे आणि शांतीने राहण्यासाठी झटून प्रयत्न करायचा आहे. आणि विशेष करून तेव्हा जेव्हा आमच्या इच्छेच्या विरुद्ध लोक वागतात, आम्हाला त्रास देतात, आमचा छळ करतात, त्यावेळेस आम्हाला झटून प्रयत्न करायचा आहे. तो म्हणजे शांतीने राहण्याचा झटून प्रयत्न करायचा आहे. याच संदर्भात रोमकरासपत्र अध्याय 12 आणि वचन 18 वचन मी वाचतो. रोमकरासपत्र अध्याय 12 आणि वचन 18. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. शक्य तर शब्द वापरलेला आहे, आणि इब्री लोकासपत्रामध्ये म्हटलेलं आहे झटून प्रयत्न करा. म्हणजे शक्यता आहे की काही माणसांबरोबर शांतीने राहणं अवघड आहे, तरीही जेवढं शक्य होईल, जितकं अधिक शक्य होईल तितकं आपण झटून प्रयत्न करायचा आहे शांतीने राहण्यासाठी. हे जग शांततेत राहत नाही, जगाकडे शांती नाही, परंतु जग देवाच्या लोकांकडून शांततेची अपेक्षा करते, आणि देवाची पण इच्छा तीच आहे. म्हणून आपण शांततेने राहण्यासाठी, आणि विशेष प्रत्येक शब्दावर आपण लक्ष दिलं पाहिजे. सर्वांबरोबर, म्हणजे काही लोकांबरोबर आम्ही शांततेने राहू शकत नाही असं नाही होऊ शकत. आम्ही सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि रोमकरासपत्र 12 अध्याय वचन 18 मध्ये म्हटल्याप्रमाणे शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहण्याचा प्रयत्न करा. तर पवित्रीकरणासाठी शांतीने राहणं हे महत्वाचं आहे. जर शांतता नसेल तर चिडचिड असेल, रुसणं असेल,
कुरकुर असेल, अपशब्द असतील आणि त्याही पुढे काही गोष्टी अशांततेने निर्माण होतात. आणि म्हणून देवाच्या लोकांनी शांतीचं जीवन जगलं पाहिजे. सर्वांबरोबर शांततेने राहण्यासाठी त्यांनी झटून प्रयत्न केला पाहिजे आणि जेवढं अधिक होईल तेवढं शांतीने राहिलं पाहिजे, कारण हा पवित्रीकरणासाठी महत्वाचा मुद्दा आहे. आता पुढे असं म्हटलेलं आहे, सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्या वाचून प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळविण्याचा झटून प्रयत्न करा. देवाची आम्हाला ही आज्ञा आहे, देवाची आमच्याकडून ही इच्छा अपेक्षा आहे की आम्ही पवित्र जीवन जगलं पाहिजे. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे ते पवित्र. आता जर आम्ही कोणाला विचारलं की आपलं जीवन पवित्र आहे काय, तर आपण जे ऐकणारे आहात पुष्कळ जण म्हणतील, हो ब्रदर, आम्ही पवित्र जीवन जगत आहोत. जर आपण पवित्र जीवन जगत आहात तर देवाच्या नावाला धन्यवाद, प्रेज द लॉर्ड. पण प्रश्न असा आहे, ते पवित्रीकरण मिळविण्याचा प्रयत्न करा ज्या पवित्रीकरणाशिवाय देवाला पाहता येत नाही. पवित्रीकरण 3 प्रकारे आपल्याला अभ्यासता येईल. झालेलं पवित्रीकरण, होत असलेलं पवित्रीकरण आणि होणारं पवित्रीकरण, असं 3 प्रकारे या पवित्रीकरणाचा अभ्यास करता येईल. पण आपण या समयी विशेष करून होत असलेले पवित्रीकरण याविषयी पाहत आहोत. आणि आपल्याला पवित्र जीवन जगायचं आहे. सर्व प्रकारे पवित्र जीवन आम्ही जगलं पाहिजे. तुमच्यापैकी कोण माझ्यावर पाप लादू शकते, असं प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री, पुरुषी, धर्मपंडित यांच्या समोर बोलला, परंतु त्याच्यावर कोणीही पाप लादू शकलं नाही. आमचं जीवन लोकांच्या समोरही आमचं जीवन निर्दोष पाहिजे. आणि देव जेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये पाहतो तेव्हा देवाच्या दृष्टीने सुद्धा आमचं जीवन निर्दोष राखण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आपण पूर्ण पवित्र, 100% पवित्र या चालू जीवनामध्ये होऊ शकत नाही. पण आपल्याला जी धाव नेमून दिलेली आहे, देवाचं पाचारण आहे, देवाची अपेक्षा आहे की आपण पवित्र, अधिक पवित्र, पवित्रतेमध्ये आपण वाढत जीवन जगलं पाहिजे, ही प्रभूची आमच्याकडून इच्छा आहे. तर ते पवित्रीकरण, ज्या जीवनाविषयी देव आमचं अंतःकरण पाहिजे, आमचं वागणं पाहिजे, तेव्हा देवाला संतोष वाटेल ते पवित्रीकरण आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक अवस्था आहे झालेलं पवित्रीकरण. प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या दैवी अर्पणावरती आपण विश्वास ठेवला, प्रभू येशू ख्रिस्ताला आपण तारणारा म्हणून स्वीकारलं. आपल्या पापाबद्दल ज्या दिवशी आपण पश्चाताप केला त्याच दिवशी आपलं पवित्रीकरण झालेलं आहे. होणारं पवित्रीकरण आपण प्रत्यक्ष देवाच्या समक्षतेत जाऊ तेव्हा आपल्याला ती पूर्णता मिळणार आहे, ते पवित्रीकरण. पण या दिवसामध्ये मात्र आपल्याला पवित्रतेत वाढायचं आहे. आणि म्हणून ते पवित्रीकरण करण्याचं काम देवाचं वचन करीते, देवाचा पवित्र आत्मा करीतो. आणि म्हणून आपल्याला वचनाप्रमाणे जीवन जगत आपलं स्वतःच्या पवित्रीकरणात आपण पुढे चाललं पाहिजे. आता मी एक वचन वाचतो, 1 थेसलोनिके 4 अध्याय आणि वचन 3. थेसलोनिकरास पहिले पत्र 4 अध्याय वचन 3. कारण देवाची इच्छा आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे. देवाची इच्छा आहे आपण आपलं पवित्रीकरण झालं पाहिजे, आपलं एक प्रकारे शुद्धीकरण होत राहिलं पाहिजे. पवित्रीकरणालाच आपण समजण्यासाठी शुद्धीकरण शब्द वापरू शकतो. आणि ते पवित्रीकरण, ते शुद्धीकरण आमचं होत राहिलं पाहिजे. का? कारण देवाची इच्छा आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे. देवाची इच्छा आहे आमचे पवित्रीकरण व्हावे. आणि म्हणून आपण
पवित्रीकरण मिळवण्यासाठी दररोज आणि दररोज आणि दररोज झटून प्रयत्न केला पाहिजे. आणि पुढे एक पर्याय सांगितलेला आहे, जर पवित्रीकरण करायचं आहे तर कोणत्या गोष्टीपासून आपण अलिप्त राहायला पाहिजे, त्याचा आपल्याशी संपर्क येऊ देऊ नये, या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. ते म्हणजे असं म्हटलेलं आहे, पहिले तिसरी 4:3 पुढचा भाग, म्हणजे तुम्ही जार कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. आता जग जे जार कर्म म्हणते, किंवा आता जर मी विचारलं कोणी जार कर्म करणारे आपल्यामध्ये आहेत असं विचारण्याची हिंमत नाही, परंतु कोणी आपल्यामध्ये तसं नसेल अशी अपेक्षा आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा जो मापदंड आहे, त्याची मोजण्याची जी पद्धत आहे, त्याचा जो तराजू आहे, त्याप्रमाणे आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. आणि मत्तईचं शुभवर्तमान डोंगरावरील प्रवचन यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याविषयी अधिक स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणून देवाला जर पाहायचं आहे, देवाची आपली सहभागिता ठेवायची आहे, तर आपण पवित्रतेमध्ये वाढत त्यासाठी झटून प्रयत्न आम्ही केला पाहिजे. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये पवित्रीकरण फार महत्वाचं आहे. जे तारण पावलेले लोक, विश्वासणारे, ज्यांच्यामध्ये पाप आहे, ते पाप त्यांचं तोंड बंद करीत, ते पाप त्यांना आराधना करू देत नाही, ते पाप त्यांना मंडळीमध्ये इतरांमध्ये वचन सेवा करण्यास पुढे येऊ देत नाही, ते देवाविषयी साक्ष देण्यास पुढे येऊ देत नाही. त्यांच्या ठाई असलेलं पाप हे त्यांना गप्प बसवते, तोंड बंद करते. आणि एवढंच नव्हे तर जे मंडळीमध्ये वडीलजन आहेत, सेवक आहेत, ज्यांच्यावर वचन सेवा करण्याची जबाबदारी आहे, परंतु जर त्यांच्या ठाई पाप असलं तर कदाचित त्यांना बोलावं लागतं म्हणून ते बोलतील, परंतु पवित्र आत्मा त्यांना मार्गदर्शन करत नाही, पवित्र आत्मा त्यांच्या ठाई उल्हासित होत नाही, आणि त्यांच्या ठाई मंडळीला देवाचा आवाज ऐकू येत नाही. आणि म्हणून प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये हे फार महत्वाचं आहे की त्यांनी आपलं स्वतःचं पवित्रीकरण करावं, स्वतःचं शुद्धीकरण करावं. आणि शुद्धीकरण, पवित्रीकरण करण्याचा मार्ग म्हणजे देवाचं वचन आहे. आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. या देवाविषयी जेव्हा आपण विचार करतो, आपण आपलं पवित्रीकरण का झालं पाहिजे, तर ही देवाची इच्छा आहे, आपलं पवित्रीकरण झालं पाहिजे, कारण आमचा देव पवित्र आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा देव, तो पवित्र आहे. पवित्र आत्मा, जो आत्मा आहे त्याला पवित्र म्हटलेला आहे. जे पवित्र शास्त्र, जो आमचा धर्मग्रंथ आहे, त्याला पवित्र शास्त्र म्हटलेलं आहे. देवाच्या लोकांना पवित्र जन म्हटलेलं आहे. देवाची आराधना स्वर्गामध्ये होते, ती पवित्र 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 म्हणून आराधना होत आहे. या देवाचे प्रत्येक कृत्य पवित्र आहे, निर्दोष आहे. आणि मग सर्व या देवाभोवती जे आहे ते पवित्र आहे. देवाने आम्हाला पवित्र केलं आहे, मग विश्वासणारा पाप कसं करू शकतो? आमचा देव पवित्र आहे, म्हणून देवाच्या लोकांनी पवित्र जीवन जगण्याची हौस, जिद्द धरली पाहिजे. आणि म्हणून आपण पवित्र जीवन जगलं पाहिजे. जर आपण लेवीचं पुस्तक वाचलं तर त्यामध्ये याविषयी अधिक काही सांगितलेलं आहे. लेवीचं पुस्तक 11वा अध्याय आणि वचन 45, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, कारण तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हाला मिस्र देशातून इकडे आणले, तोच मी परमेश्वर आहे. मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र व्हा. मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र व्हा,
ही आज्ञा देवाने इस्रायल लोकांना दिली, कारण इस्रायल हे राष्ट्र त्याने आपल्या स्वतःच्या नावासाठी निवडलं. त्याच प्रकारे देव आज आम्ही जे नवीन करारातील विश्वासणारे आहोत त्यांच्याकडून ही अपेक्षा करत आहे. इस्रायल राष्ट्राकडून त्याची अपेक्षा पूर्ण झाली नाही, म्हणून देव आज मंडळीकडून ही अपेक्षा करत आहे. आणि म्हणून पहिले पेत्र पहिला अध्याय आणि 15 आणि 16 यामध्ये पेत्र पवित्र आत्म्याच्या द्वारे देवीय 11:45 संदर्भ देत आहे आणि त्यामध्ये तो लिहित आहे. पहिले पेत्र पहिला अध्याय 15 आणि 16, कारण तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा, कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. या ठिकाणी पेत्र आठवण करून देतो, तो देव ज्या प्रकारे इस्रायल लोकांना म्हणाला त्याच प्रकारे आज विश्वासणाऱ्यांनाही म्हणत आहे. आणि म्हणून कारण तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. आपण पवित्र जीवन जगत आहोत, परंतु देवाने आपल्याला जे पवित्र जीवन जगायला सांगितलेलं आहे त्याची जी हाईट आहे ती म्हणजे जसा तुम्हाला पाचारण करणारा पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. म्हणून आम्ही जे पवित्र जीवन जगतो त्यामध्ये आम्ही समाधानी राहता कामा नये. आम्हाला ही पवित्र होण्याची प्रक्रिया आमचं रूपांतर होईपर्यंत कंटिन्यू चालू ठेवायची आहे. आणि आम्हाला एवढं पवित्र व्हायचं आहे की आमचा देव आमच्या अंतःकरणात पाहिजे तेव्हा त्याला संतोष वाटला पाहिजे आणि निश्चितपणे जग आमच्याकडे पाहिजे तेव्हा आम्हाला आमच्यामध्ये लोकांना ख्रिस्ताचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. आपल्यामध्ये देवाची इच्छा ही आहे. आदामाविषयी देवाची इच्छा होती, देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा बनवला, परंतु ते प्रतिरूप भंग पावलं आदामाने पाप केल्यामुळे. परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाने आपल्याला नवी उत्पत्ती केलेला आहे आणि पुन्हा एकदा देव प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपलं प्रतिबिंब पाहू इच्छित आहे. म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊया. आपण रोज रोज पवित्र होत गेले पाहिजे. सर्व प्रकारच्या दुष्टाईपासून आपण वेगळे झाले पाहिजे. हे पवित्रीकरण रोज वाढत गेले पाहिजे, म्हणजे आपण रोज ख्रिस्तासारखे होत गेले पाहिजे. आणि देव विश्वासणाऱ्यांना एक इच्छा असली पाहिजे. प्रत्येक विश्वासणाऱ्यांमध्ये जे तारण पावलेले लोक आहेत त्यांच्या ठाई इच्छा असते की मला प्रभूची सेवा करायची आहे. प्रभू संतोष होईल, माझा तारणारा किंवा ज्याने आपला पुत्र माझ्यासाठी दिला तो देव संतुष्ट होईल, त्यासाठी मी काहीतरी करायला पाहिजे. तर प्रियांनो, ज्या काही मनुष्यांच्या देवाला संतोष देण्यासाठीच्या इच्छा आहेत त्यामध्ये एक महत्वाची इच्छा ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तासारखे आपण व्हावे, ही आपली इच्छा पाहिजे. आपण प्रभू येशू ख्रिस्त होऊ शकत नाही ही वास्तविकता आहे, परंतु आपल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतिबिंब लोकांना दिसलं पाहिजे. ख्रिस्ताचा चांगुलपणा, ख्रिस्ताची दया, ख्रिस्ताची क्षमा, ख्रिस्ताचं प्रेम, ख्रिस्ताचा जिव्हाळा, ख्रिस्ताची आपुलकी, ख्रिस्तामध्ये असलेलं पावित्र्य, ख्रिस्तामध्ये असलेली निर्दोषता याची झलक लोकांना दिसली पाहिजे. पुष्कळ वेळेस असं होतं की कोणातरी एका मुलाला आम्ही पाहतो, एखाद्या मुलीला पाहतो किंवा एखाद्या पुरुषाला पाहतो आणि आठवतं यांचा चेहरा हे, आणि मग तुम्ही त्यांचा मुलगा आहात का, त्यांची मुलगी आहात का, कसं ओळखलं? कारण परफेक्ट नाही
परंतु ते प्रतिबिंब त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दिसतं. तसं आम्ही ख्रिस्त होऊ शकत नाही, कारण ख्रिस्त पवित्र 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 आहे. परंतु ज्या जगामध्ये, ज्या लोकांमध्ये, ज्या मंडळीमध्ये, ज्या कुटुंबामध्ये आम्ही आहोत, त्यांना आमच्यामध्ये ख्रिस्ताचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. यासाठीच देवाने आपल्याला पाचारण केलेलं आहे. आणि म्हणून आपण स्वतः ही इच्छा बाळगली पाहिजे. मला एवढं पवित्र व्हायचं, मला माझं एवढं शुद्धीकरण झालं पाहिजे की मी ते पवित्रीकरण मिळवायचं आहे, ज्या पवित्रीकरणामध्ये माझा आणि देवाचा संबंध घट्ट होत आहे आणि लोकांना माझ्यामधून ख्रिस्ताचं प्रतिबिंब दिसेल. या प्रकारे जीवन जगण्यास देव मला आणि आपल्या सर्वांना सहाय्य करू. पुन्हा एकदा सर्वांचे प्रभूमध्ये आभार. थँक्यू. धन्यवाद.